ॐ नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्रीकृष्णाचे महत्त्व. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्णातच आहे. यज्ञाचा उद्देश श्रीकृष्णच आहे. योग श्रीकृष्ण प्राप्तीकरिताच केला जातो. समस्त कर्मांची परिसमाप्ती देखील श्रीकृष्णामध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाचीच प्राप्ती होते. तपस्या श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच केली जाते. श्रीकृष्णासाठीच धर्माचे अनुष्ठान होत असते. सर्व गती श्रीकृष्णातच सामावली जाते. यज्ञाचा उद्देश श्रीकृष्ण प्राप्तीत, सर्व कर्माची समाप्ती श्रीकृष्णात. योग श्रीकृष्णास्तव केला जात. श्रीकृष्ण हेच वेदाचे तात्पर्य. ज्ञानाने श्रीकृष्ण प्राप्त होय, तपाने श्रीकृष्ण प्रसन्न होय. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णास्तव केले जाई. अंतिमगती श्रीकृष्ण. श्रीहरीने सत्व, रज, तम या गुणांपैकी जरी सत्वगुणाचा स्वीकार केला आहे, सत्वगुणांच्या द्वारेच ते जीवांचे पालन पोषण करीत असले तरी ते स्वतः विज्ञानानंद घन गुणातीत असे आहेत. सत्वरजतम हे 3 गुण त्यांच्या मायेचा केवळ विलास आहे. प्रकृती आणि त्रिगुण यांच्याही परे श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाची माया जाण सांगतो आता. या श्रीकृष्णाची माया त्रिगुण संपन्न भासते जरी प्रकृतीतून. अस्तित्व जिचे तत्वदृष्ट्या शून्य, विश्वाची रचना तिच्यामुळे. भगवंत मायेच्या आत दडती, मायेचा विलास त्रिगुण असती. त्यामुळे भगवंत सगुण भासती. वास्तविक परिपूर्ण विज्ञानानंद घन. श्रीमद भगवद्गीतेत ज्ञान विज्ञान योग अध्यायात श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला योग साधनेनी श्रीकृष्णास पूर्णपणे निस्संशय होऊन जाणण्याचे विज्ञानासह तत्वज्ञान सांगतात, तेव्हा ते म्हणतात, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि. त्रिभिर्गुणमयैर्भावैः रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. श्रीकृष्ण म्हणतात, सत्व रज तम या गुणांपासून उत्पन्न होणारे जे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, परंतु मी त्यांच्या आश्रयाने नाही, तर ते माझ्या आश्रयाने आहेत. या त्रिगुण भावांनी हे जगत मोहित झालेले आहे. म्हणून त्रिगुणात्मक पदार्थाहून वेगळ्या असलेल्या मला ते जाणत नाहीत. माऊलींनी क्लिष्ट वाटणारे हे ज्ञान आपल्या दृष्टांतातून एवढे सोपे करून समजावले आहे की ते वाचून डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही. माऊली म्हणतात, झाडाच्या बीमध्ये जो गोठलेला रस असतो त्यातून अंकुर निर्माण होऊन त्याचे लाकूड बनते. त्या लाकडात बीपणा आहे का? आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु केवळ त्या ढगात आकाश आहे का? ढगामध्ये पाणी असते, परंतु पाण्यात ढग असतात का? पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे वीज लखलखीत दिसते, पण विजेमध्ये पाणी आहे का? अग्नीमधून धूर येतो, परंतु त्या धुरात अग्नी आहे का? म्हणूनच हे त्रिगुणातून उत्पन्न झालेले भाव श्रीकृष्णापासूनच उत्पन्न झालेले असले तरी ते भाव श्रीकृष्ण मुळीच नव्हे. श्रीकृष्ण म्हणतात, त्या त्रिगुण भावाने मोहित झालेले जग माझ्यापासून उत्पन्न झालेले असून देखील अहंतेमुळे, ममतेमुळे, ममतेच्या भ्रांतीमुळे
ते म्हणजे हे जग विषयांध होते आणि ते मलाच ओळखत नाही. जरी अग्नी असे एक, परी त्याचे प्रकार भासे अनेक. जैसे लाकडाचे आकार अनेक, तैसा आकार प्रगटे अग्नीचा. तैसे सर्वांच्या ठाई एक भगवंत, राहे आत्मरूपाने स्थित. जीवसृष्टीचे प्रकार बहुत, भासवी भगवंताची अनेक रूपे. तन्मात्रा इंद्रिये अंतःकरण, त्यापासून अनंत भाव निर्माण. अनेक प्रकारचे जीव निर्मिती त्यातून, भगवंत भोगवती विषय जीवास. देवता पशु पक्षी मनुष्यादी योनी, ऐशी भगवंत सर्व लोक रचना करूनी. त्या योनीत लीलावतार धारण करूनी, सत्वगुणाद्वारे जीवास पोषती. त्या लीलावताराचे वर्णन पुढल्या अध्यायी करीन. वर्म घ्यावे यांचे जाणून, सद्गुरु कृपे. माऊलींचे हे दृष्टांत ध्यानात ठेवून आपल्या उत्पत्तीचे बीज असणाऱ्या त्या विज्ञानानंद घन त्रिगुणातीत भगवंताच्या अवतारांचे वर्णन आपण पुढील अध्यायात ऐकू. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओं तत्सत्.